दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सरोजन पाटील यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक भिडे गुरुजी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते। गुरुवारी ज्योती महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं होतं। त्या दरम्यान या वादग्रस्त विधानाने संतप्त झालेल्या शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी ज्योती महाविद्यालय परिसरात जाऊन निषेध नोंदविला। शिवाय काही धारकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने व्याख्यान थांबवावे लागले। 10-15 दिवसापूर्वी महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजी यांच्याबाबत सरोज पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं होतं। याचे पडसाद बेळगावमध्ये उमटले आहेत। बेळगाव येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आक्रमक झाले। शिवाय या वादग्रस्त विधानाबाबत सरोज पाटील यांनी माफी मागावी अशी मागणी देखील धारकऱ्यांनी केली। गुरुजींच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांचं धिक्कार असो, गुरुजींच्या विरोधात व्यक्त करणाऱ्या बाईंचं धिक्कार असो, सरोजा पाटलांचं धिक्कार असो। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय। तातडीने घटनास्थळी पोलीस दाखल होऊन व्याख्यान दरम्यान धारकरी आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी धारकऱ्यांना शांत राहण्याची विनंती केली। याबाबत आपली प्रतिक्रिया देताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रांतप्रमुख किरण गावडे म्हणाले की दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सरोज पाटील यांनी भिडे गुरुजींच्या संदर्भात अत्यंत अनुउद्गार काढले आहेत। तसेच यापूर्वी ही संस्था धर्माविरोधी विचारांना खतपाणी घालत आहे, जे आम्ही खपवून घेणार नाही। त्यासाठी आम्ही आक्रमक पवित्र घेऊ असे ते म्हणाले। महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या वतीनं महात्मा फुलेंच्या नावानं एक व्याख्यानमाला केलेली होती। या संस्थेच्या अध्यक्षा ज्या आहेत त्या सरोजा पाटील आहेत। त्यांनी गेल्या 10-12 दिवसापूर्वी व्यासपीठावरून महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एक वक्तव्य केलं होतं की गुरुजींनी अनेक युवकांना व्यसनाधीन केलेलं आहे, पैसे वाटतात, असं जे काय वक्तव्य केलं त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथे आलेलो आहे। कारण या संस्थेच्या अध्यक्षा आणि आजच्या समारंभाच्या पण अध्यक्षा म्हणून उपस्थित राहणार होत्या। त्याचा निषेध करण्यासाठी मी इथं आलो होतो। पण जे व्यासपीठ आज उभं केलं यांनी ते ही धर्मविरोधी आहे। आपल्या ज्या विद्यार्थ्यांना, आपल्या समाजातल्या विद्यार्थ्यांना धर्माबद्दल चांगलं काही सांगण्याचं नाहीच आहे। धर्मविरोधी कृत्य जे काय आहे ते सांगतात। आमची गुरुकुलं काय ओस पडली होती काय की ख्रिश्चन मिशनऱ्यांनी आम्हाला शिक्षण दिलं, त्यावेळेला हा देश शिक्षित झालाय। हे अत्यंत चुकीचं आहे। इथून पुढल्या 2 दिवसातल्या कार्यक्रमांना पण त्यांनी अटकाव घालावा, रद्द करावा असं श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही मागणी करतोय।